पावसा पाण्याचं बरोबर आहे. मग आली तर ती जाते. बघा किती काळजी आहे नवऱ्याला, तरी म्हणायचं आमच्या नवऱ्याला तर आमच्या मग मी मग अशी काळजी केली नाही, म्हणलाय का आमचं नवऱ्याला डोसा खायचा डोसा खायचा. होय हो, पण असं भांडणं करायला आदल्यात लागते. बदल्यात आहे का मग तुमची काळजी? आदल्यात बदलत नाही, थोडं भांडणं बी करावं लागतं. करावं सारखंच लागतं. गुढीत म्हणलं का आता ना आपल्याला आज डोसा बनवायचा आहे. आणि काल जे साऊथ इंडियन आपण सगळं हे केलं होतं ना प्रिपेअर, की रात्रीच सगळं मिक्सरला वगैरे फिरवून घेतलेलं, ते छान फर्मेंट झालंय. तुम्ही आतापर्यंतच्या याच्यामध्ये पाहिलंच असेल. पण आता प्रॉब्लेम असा आहे की कशावर बनवायचं, कारण की डोशाचा तवा आहे पण तो नॉनस्टिक पॅन आहे. आणि नॉनस्टिक थोडंसं हानिकारकच असतं, कारण मला तरी खूप साऱ्या कमेंट्स येतात सध्या. प्रेग्नेन्सीमुळे बऱ्याच जणी कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करत असतात, अर्थात काळजीपोटीच. त्यांना तेवढी काळजी वाटते म्हणूनच म्हणत असतात की वर्षा नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बनवलेलं वगैरे शक्यतो खाऊ नको, किंवा कोटिंगवाली कुठलीही भांडी यूज करू नको. जर्मनची भांडी असतात ती जास्त वापरत जाऊ नको, स्टीलमध्ये इन्व्हेस्ट कर. तर थोडंसं तुमचं पण ऐकावं म्हटलं. आणि आज आपल्याला ना मस्तपैकी साऊथ इंडियन मेनू बनवायचा आहे. तर त्यासाठी म्हटलं की उद्घाटन करू. माझ्याकडे इंडस व्हॅलीचे काही छान असे कुकवेअर आलेले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आता बघू आपण की इंडस व्हॅलीकडनं आपल्याला कोणकोणते कुकवेअर रिसीव्ह झालेत आणि कसे आहेत ते. मी तर सुपर एक्सायटेड आहे, कारण की खूप दिवसापासून माझं चाललेलं होतं. त्यांची सगळे इथं माहिती पण त्यांनी दिलेली आहे. इंडियाज नंबर 1 हेल्थ कुकिंग ब्रँड असं त्यांनी सांगितलं. आणि स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न, त्यानंतर आयर्न, अशा खूप सारे त्यांचे कुकवेअर्स आहेत. तर चला आता बघूया काय काय आणि कसे कसे आपले कुकवेअर रिसीव्ह झालेत ते. विथ लीड, विदाऊट लीड. याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. ही कढई आहे, विथ लीड आहे. खूप हेवी आहे मेन म्हणजे, आणि तेवढंच लवकर हे हेवी असताना सुद्धा तापतं. सगळ्यात महत्त्वाचं मेड इन इंडिया आहे. टॉक्सिन फ्री कुकवेअर आहे, ज्यामुळे आपल्या शरीराला कसली हानी पोहोचणार नाही. ऑब्व्हियसली हे स्टीलचं आहे, तुम्हाला तर माहिती आहे की याचे काय यूज आहेत काय नाही ते. सो याच्यामध्ये एखादी पालेभाजी वगैरे शिजवली तरी वरती झाकण लावून आपण म्हणत असतो की पालेभाज्या शिजवल्या पाहिजेत त्याच्यातलं जीवनसत्व टिकण्यासाठी. आणि दोन्हीकडनं मस्त असे हँडल आहेत ज्यामुळे पोळणार पण नाही आहे. सो हे एक आणखी दाखवते. यावेळेस जरा मनावरच घेतलं मी. खूप कमेंट होता की पॅन आहे, खूप हेवी आहे आणि कास्ट आयर्नचा आहे. प्री सिझनिंग आहे आणि 100% व्हेजिटेबल ऑइलनी सीझन केलेलं आहे. शिवाय याला हँडल पण आहे. कास्ट आयर्नचं असल्यामुळे याच्यामध्ये जेव्हा पण आपण जेवण बनवतो तर आयर्न याच्यामध्ये ऑटोमॅटिक ॲड होतं, आणि जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. आजकाल खूप साऱ्या महिलांमध्ये किंवा कुटुंबामध्येच सगळ्यांना आयर्न डेफिशियन्सी खूप जास्त जाणवून येते. त्यामुळे मग अशा प्रकारच्या एखाद्या कुकवेअरमध्ये आपण जर इन्व्हेस्ट केलं तर मला वाटतं की हॉस्पिटलच्या वाऱ्यात जर अशा कमी होतील. कारण मी सुद्धा त्या फेजमधून गेली आहे. 2023मध्ये खूप वेळा दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागलेल्या आहेत. तुम्ही ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं असेल. तर मग कसं असतं, आपण विचार करतो की भांड्यामध्ये कुठे काय असतं, परंतु जेव्हा आपण जर्मनच्या वगैरे भांड्यामध्ये जेवण बनवतो, मला कमेंट्स आल्यानंतर मी गुगल केलं आणि मला तेव्हा समजलं की जर्मनच्या भांड्याचं वेट जेव्हा आपण गॅसवरती ते भांडं ठेवतो तर घेताना ज्यावेळी वजन असतं आणि नंतर जे वापरतो आपण ते भांडण परत त्याचं जर वेट केलं तर ते रिड्यूस होतं. याचा अर्थ आपल्या जेवणामध्ये ते जर्मन मिक्स होत असतं आणि त्यामुळे खूप सारे भयंकर असे आजार होतात आपल्याला, आणि ते आपल्याला कळतही नाही. म्हणजे कुठेतरी एक स्लो पॉयझनिंगचं काम ते करतं. तर पण ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, आपण अनभिज्ञ असतो आणि जाणवतंय सगळं छान छान आपण हेल्दी खातोय किंवा सगळी लाईफस्टाईल छान आहे, सगळंच व्यवस्थित आहे, तरी पण आपण आजारी का पडतोय. तर बऱ्याचदा अशी सुद्धा कारणं असू शकतात. त्यामुळे मग थोडंसं या बाजूकडे तुमच्यामुळे मी डोकावून पाहिलं आणि मला उलगडलं. जर तुम्हाला वाटत असेल की घरातल्या सगळ्याच मंडळीचं आरोग्य चांगलं राहावं आणि आयर्नच्या गोळ्या घेण्यापेक्षा किंवा डॉक्टरांच्या वाऱ्या करण्यापेक्षा जेवणातून असं आयर्न पोटात गेलेलं कधीही चांगलं. सो हा एक सुंदर असा पॅन आहे, फ्राय पॅन म्हणू शकता.
भाजणारही नाही, कारण की इकडच्या बाजूला हँडल आहे आणि मेन म्हणजे टॉक्सिन फ्री आहेत हे कुकवेअर. सो ती खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी पॅकेजिंग पण खूपच सुंदर दिली आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित रिसीव्ह झालेत सगळे. आपण बऱ्याचदा चटणी वगैरे बनवतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात आणि चटण्या वगैरे बनवल्या तर त्याला तडका द्यायचा असतो आपल्याला, आणि त्यावेळी याची खूप गरज भासते. आणि खूपदा बहादूर रोडला गेला त्यांना म्हटलेलं की आपण तडका पॅन घेऊ, पण कशात ते राहायचं. पण फायनली आलाय तडका पॅन आणि खूप क्यूट आहे, तेवढाच डिसेंट आहे. आणि हा मी मागवलेला नाहीये ऍक्च्युली. ही जी खरेदी आहे याच्यावर मला हा फ्री भेटलाय. तर तुम्ही सुद्धा जर 1198 रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला फ्री शिपिंग आहे. आणि जर तुम्ही 3चा किंवा 4चा सेट मागवला, म्हणजे एकदाच जर थोडी जास्त क्वांटिटीमध्ये भांडी मागवली, तर त्यांची वेबसाईट आहे जिची लिंक मी खाली देते, ज्यामुळे तुम्हाला आणखी याविषयीच्या ऑफर ज्या नवीन आहेत त्याच्याविषयी माहिती मिळेल. तर जास्त खरेदीवरती तुम्हाला छानपैकी अशा प्रकारचं काहीतरी फ्री मिळेल. सो मला हे छोटस तडका पॅन रिसीव्ह झालंय, पाहू शकता किती छान आहे. हँडल पण छान आहे, त्याला हँग पण करू शकतो आपण. त्यानंतर ही सुंदर अशी कढई आहे, पाहू शकता. ही सुद्धा कास्ट आयर्नची आहे आणि इझी टू क्लीन आहे. याच्यासाठी काही असं खूप जास्त रॉकेट सायन्स नाहीये की बाबा त्याला क्लीन कसं करायचं, यूज कसं करायचं. सगळ्या स्टेप त्यांनी त्याच्यासोबत दिलेलं जे मॅन्युअल आहे त्याच्यात दिलेले आहे. डिटेल्स पण सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शक्य होतील तेवढा प्रोव्हाइड करते. सो अशा पद्धतीचं याचं हे बुड आहे. आपण म्हणतो ना की जड बुडाची भांडी असली की तापत नाही, पण ह्याचं नेमकं उलट आहे. हे लवकर तापतंही आणि छानपैकी आपल्या जेवणामध्ये आयर्नची मात्रा वाढवतंही. सो अशा पद्धतीने दोन्हीकडे आपण याला होल्ड करू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या भाज्या आपण बनवू शकतो. शिवाय काही फ्राय करायचं असेल तरी सुद्धा बेस्ट आहे. आणि ही एक कढाई आहे माझ्याकडे ना. स्टीलमध्ये या अगोदर इंडस व्हॅलीची कढई आहे, पण त्याला लीड नव्हतं, त्यामुळे हे लीडवालं जास्त कन्व्हिनियंट आहे. आणि छोटी आहे, ती जराशी मोठी आहे. आणि मी वापरून पाहिली आहे, इतकी छान अगोदरची पण मला कढई लागली, ज्याला एक असं हे आहे फक्त हँडल. तर आता सगळ्यात जास्त गरजेचं जेन्युअनली सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे ना म्हणजे आपण डोश्याचा जो पॅन असतो ना, तो अजिबात लग्न झाल्यापासून पण नव्हता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण खरंच नव्हता. माझ्याकडे एक नॉनस्टिकचा पॅन होता जो मला 2011 मध्ये आईने दिलेला, पण तो असा उथळ आहे आतून, त्यामुळे त्याच्यावर डोसा प्रॉपर असं काही बनत नव्हता. तिने डोशाचा म्हणूनच दिला होता, पण तो मे बी दुसरा कशाचा तरी असावा. लास्ट टाइम पर्यंत त्याचं कोटिंग निघून गेलं, पण त्याच्यावर डोसा काय बनलेला नाही. तर आता ना छानपैकी मजबूत असा जसा प्रोफेशनल डोसा बनवतात ना, तशा टाईपमध्ये डोसा बनवण्यासाठी माझ्याकडे. तर मला तो जमेल की नाही हा वादाचाच मुद्दा आहे, पण तरी सुद्धा त्यासाठीचा पॅन मात्र मी मागवलेला आहे. बघू प्रयत्नाने वाळूचे कणरगडीता तेलही गळे म्हणतात तशा पद्धतीने जमला तर सरावाने जमेलच मला. सो हा सुंदर असा आपला डोशाचा तवा, आणि हा सुद्धा कास्ट आयर्नचा आहे, तेवढाच मजबूत जड आहे, इझी टू क्लीन आहे, मेड इन इंडिया आहे. आपण भारतीय जे प्रोडक्ट आहेत त्याला प्रमोट केलंच पाहिजे, ते खरेदी केलेच पाहिजेत, कारण की आपली अर्थव्यवस्था आणखी जास्त सबळ होईल, आपल्या आरोग्यासाठीही आणि अर्थव्यवस्थेसाठी. सो आता थोडंसं अर्थशास्त्र 12वीचं माझं मध्ये यायलंय बरं का. आणि हे बघा अशा पद्धतीचा तवा आहे डोशाचा, आणि याच्यावरती आपल्याला आज छानपैकी डोसा बनवायचा आहे. सो चला, बॅटर वगैरे रेडी आहे, तुम्ही पाहिलंच आहे. आता ते छान फर्मेंट पण झालं, आणि वेगवेगळे स्त्रीसाठी सुद्धा नाश्त्याला किंवा टिफिनसाठी वेगळ्या डिशेस बनवू शकते. म्हणजे साऊथ इंडियन थोडंसं आपल्याला डिफरंट वाटतं रेग्युलरच्या याच्यापेक्षा. तर कास्ट आयर्नच्या कुठल्याही भांड्यामध्ये जेव्हा आपण जेवण बनवतो तर आपल्या जेवणामध्ये ॲटोमॅटिक आयर्न ॲड होतं, ज्यामुळे आयर्न डेफिशियन्सी होत नाही. जर तुम्हाला याच्यातलं कुठलंही कुकवेअर आवडलं तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिली आहे तिथे जाऊन परचेस करू शकता. शिवाय जर तुम्ही माझा कुपन कोड वापरला जो स्क्रीनवरती दिसतोय तर तुम्हाला 12% ऑफ मिळणार आहे. तुम्हाला जे चालू लेटेस्ट डिस्काउंट आहेत ते सुद्धा मिळतील. एकदम हेल्दी अशा कुकवेअरमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यासोबत फ्री शिपिंग आहे जर तुम्ही 1198 पर्यंतची खरेदी केली तर. अशा पद्धतीने एवढे सगळे भांडे मी मागवलेले आहेत आणि सगळीच मला खूप जास्त उपयोगी पडणार, पाहू शकता. चला
आता भूक लागली आणि नाश्त्यासाठी मस्त असा डोसा बनवून घेऊ. बघूया कसा बनतोय ते. फर्स्ट अटेम्प्ट आपला सक्सेस होतो की नाही. सो चला किचन मध्ये. खोबऱ्याची चटणी करायची आपल्याला. त्यासाठी इथं खोबरं घेतलंय. त्यानंतर तडका देण्यासाठी मस्त असा गावरान कढीपत्ता आणि हिरवी मिरची. त्याच्यामध्येच अद्रक पण घालायचे. आपण पटकन खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ. किती छान फ्रेश फ्रेश खोबरं आहे. धुतल्याला पाहून भयानंतर म्हटलं की मला एक घास खाऊ दे. तुला पाहिजे पिलू? आवडतच नाही. खोबरं नाही आवडत? आवडतंय पण इथं अडकत म्हणून दाताचा खड्डा येतो. अरे किती लवकर तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम. हिरवी मिरची. बाकी आता याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट आहेत आणि पटकन मी चटणी बनवून घेते. बॅटर मस्त फुललंय. या इथं जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि यातलं काढून मी इकडे घेतलंय. तवा छान आपला तापलाय आणि अगदी 2 मिनिटांमध्ये तापलाय. जास्त काही वेळ पण त्यांनी घेतला नाही, एवढा जड असतानाही. चला तेल सोडायचं. आता माझ्याकडे इथं लाकडी उलटणं नाहीये, कोल्हापूरमध्ये आहे. तुम्ही या स्टेजला नक्कीच लाकडी उलटण्याचा यूज करू शकता. कास्ट आयर्न वरती शक्यतो लाकडी स्पॅच्युला यूज करू शकता. डोसा दाखवते पहिला. छानपैकी आपला डोसा उलटलेला आहे. किती छान झालं. तसंच हा पण. आणि याला असं छानपैकी आपण रोल करून पण ठेवू शकतो. का छान ह्यांना असल्यावरती असले का कडक कडक ते म्हणत नाही ते का हा मी म्हणजे उत्तप्पा मी म्हणजे डोसा. छान झाले. म्हणजे चांगलं झालं तर का वाटते चांगलं झालं बा म्हणून. छान छान या इथं आपले डोसे तयार झालेले आहेत. आता ना मस्तपैकी स्पंज डोसा बनवू आपण. वहिनींना खास आवडतो म्हणून, कारण त्या म्हणलेल्या की मला स्पंज डोसा आवडतो. तर आता लोणी तर नाही आहे पण आपण तूप वापरू शकतो त्या जागी. पटकन आता स्पंज डोसा बनवून घेते मी. आणि हा खूप सोपा आहे बरं का. डन. मला लावते नाही. झाला बघा वहिनी तुमच्या आवडीचा. लय झाली. हो घेते घेते. लगे तो आईसाठी पण मग मी उत्तप्पा बनवायला घेतला. आईला टोमॅटो तितकं जास्त आवडत नाही, त्यामुळे मग मी आता कांदा आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडासा त्याच्यावरती मसाला टाकला. बाजूला आपला उत्तप्पा पण तयार झाला, स्पंज डोसा तयार झालाय आणि रेग्युलरचा हा कडकवाला डोसा पण तयार आहे. आता मस्त असं तडका मारून घेऊ. आणि या बाजूला इकडे मी पॅन ठेवलाय. चला आता पेशंट संपले आता आमचे. मसाला टाकून उत्तप्पा पण केलाय. टोमॅटो आईला आवडत नाही त्यामुळे स्किप केलाय. या इथं स्पंज डोसा, त्यासोबतच इकडे पेपर डोसा आणि या बाजूला मस्त अशी चटणी पाहू शकते. बटाट्याची भाजी बनवायची. झाला आमचा. आणि आज ना कुणाचाच रिव्ह्यू घेतला नाही कारण भूक खूप लागली होती सगळ्यांनाच त्याच्यामुळं. तर कसं झालं वहिनी? छान झालं. नवीन तव्यावर छान झालं. तर वहिनींची तयारी चालली आहे का कार्यक्रमाला चालल्यात त्या, त्यासाठी. सो केस थोडेसे स्ट्रेट करायचे त्यांचे, ते पण आहे. आई तुला आवडलेला? लय भारी.
चव तरी एक नंबर चटणी झाली. चटणी चटणीची त्याच्यापेक्षा पण पुढची. तडका पॅन मध्ये कारण चटणी का आवडली माहित आहे का भैया? कारण तुम्ही चटणी केली म्हणून आई हा विचारा बरं तुम्ही केली का हो? होय खरं खरं बोला बरं प्रामाणिकपणे खरं बोला. तिने केलेलं नाही मी केलं का म्हणत असते आईने. तुम्ही चांगलं म्हणले का मग म्हणते मी केलंय. चटणीचं का त्यांनी मीठ आणि तडका कोणी दिलं तुम्हीच केलंय सगळं मी खाल्लंय फक्त बनवायला श्रीने खाली नाही का नंबर एक झाली. सरांना आवडली सार्थक झालं पडलेली का? होय बर बर. कडक झालं का चांगलं हो अजून थोडं थंड व्हावं. एक नंबर. तर आता हे स्ट्रेटनिंग करून घेऊ आपण पटकन. ह्याच्यात कलर पण आहे वहिनी. आधीच माझी करली ती केस. या की या नाश्ता करू. दाजी. कधी बसले? वर आले असते चहा कर म्हणले. पहिल्यांदाच वहिनी तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग करायला ना त्याच्या अगदी गेल्या वर्षी किती तुम्ही हा, वट एकदा पौर्णिमेला. हो हो एकदा केली होती हेअरस्टाईल केली होती आपण तेव्हा छान गुचडा थोडस ही लावून पोरं कुठे गेली ती की? काय खेळायला माझे शाळेत कपडे कुठे आहेत? कपडे बाबा इथं आहे ते. इथे पिशवी तो काय तो वर आहे. त्याच्यानं का ही जी उष्णता हीट असते का त्याचा काही साईड इफेक्ट तो काय सुषमा तयार काय माझं शर्ट दिसायला लागलं. तेच आपण त्या गाण्याचा बिहाइंड द सीन कसा टाकला होता आहे की नाही पण त्यात कॉमेडी होतं पण ते कोल्हेगावच्या म्हणतो ते गाडी गाडीत वाढतो मग गुरुजींनी जाता. बर आली तवर झालं तर जाते ह्यांचं एवढं झालं तर गाडीत जातात तुमचं काय माझ्या मते पावसा पाण्याचं म्हणून. बरोबर आहे मग आली तर ती जाते बघा किती काळजी आहे नवऱ्याला तरी म्हणायचं आमच्या नवऱ्याला तर आमच्या मग मी मग अशी काळजी केली नाही म्हण नाही का आमचं नवर राहिला डोसा खायचा होय हो पण असं भांडणं करायला आदल्यात लागते तेव्हा. बदल्यात आहे का मग तुमची काळजी आदल्यात बदलत नाही थोडं भांडणं बी करावं लागतं करावं सारखंच लागतं. बोलीत म्हणलं का तर वहिनींना एका कार्यक्रमासाठी जायचं होतं त्यासाठी त्यांनी म्हटलेलं की माझे केस स्ट्रेट करून द्या पण ऐन वेळी ते करायला घेतले त्यामुळे तेवढा इनफ वेळ मिळाला नाही झालं मग आता या बाजूतून असं करायला आता खरं खूप घाईघाईत केलंय आम्ही आता हे झाले का व्यवस्थित त्याला हे लावा थोडं गरम हे. ठीक आहे त्याला नॉर्मल लागतं वहिनी ज्यावेळी कोल्हापूरला आल्या होत्या त्यावेळी ही साडी मी त्यांना घेतलेली त्यांनी आज पहिल्यांदा नेसली आहे कशी वाटते सांगा आणि ब्लाऊज मात्र त्यांनी वेल्वेटचा त्याच्यावर स्टिच केलं चुकून बसते सर आधीच केलं असतं तर बरोबर तर कार्यक्रमाला जाण्यासाठीची गाडी ऑलरेडी दारात येऊन उभी होती आणि भैया आणि ते सर गाडीवर जाणार होते आणि वहिनी किंवा सगळ्या लेडीज त्या गाडीत बसलेल्या शौर्य चिकू आणि श्री शाळेकडे खेळायला गेलेत आणि वहिनी आणि भैया गेलेत उस्मानाबादला कार्यक्रमासाठी काय करायलास तू होय तेवढं संपवायचं बरं का चटणी देऊ का त्याच्यासोबत नको एक घास खायचा मग खायचं एक घास खायचा A few moments later. कार्यक्रमावरून वहिनी आणि तिघं पण घरीच तरी पण शौन आज नाही त्रास दिला एकच काय नारळ